दिनांक 7 मे 2024 रोजी झालेल्या अंमलबजावणीनुसार रिक्षा चालकास त्याच्या वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाकरता विलंब झाल्यास 50 रुपये प्रतिदिन शुल्क द्यावे लागणार आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत शासनास दिले आहे. निवेदन देत असताना सदरील निर्णय व त्यासंदर्भातील अंमलबजावणी ही रिक्षा चालकांची आर्थिक पिळवणूक करणारी असून आम आदमी रिक्षा चालक संघटना या तरतुदीचा निषेध करते. अतिशय महागाईच्या या काळात रिक्षा चालकांना रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण बनले आहे. अशातच केंद्र शासनातर्फे असा निर्णय घेणे योग्य नाही. तरी आम आदमी रिक्षा चालक संघटनेतर्फे शासनास नम्र विनंती आहे की हे निर्णय तात्काळ रद्द करावेत, असे निवेदन आपच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. यावेळी शहराध्यक्ष निहाल किर्नाळी, युवाध्यक्ष निलेश संगेपाक, संघटन मंत्री जुबेर हिरापुरे, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी तसेच आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी बिलाल शेख, आसिफ शेख, उमर फारुक अलगी, अब्दुल समी अझर मंसूर, उमर फारुक जरतारगर आदी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.